खरं तर हा म्हणजे गुरु तर मोठे असतातच, पण एक माणूस म्हणून त्यांचा फार मोठेपणा आहे की आज मी इथे आहे आणि त्यांच्यासोबत हा मंच मी इथे तुमच्यासोबत शेअर करतेय. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात आणि मला पहिल्या कारण आपण वंदन करतो आपल्या मायबापाला, मग नंतर वंदन करतो आपण आपल्या गुरुजनांना. माझे गुरु मॅमनी 2001 पासून मी शिवछत्रपती महाविद्यालयात मॅमच्या सोबत कनेक्टेड आहे. आजही गुरुपौर्णिमा असेल, टीचर्स डे असेल, तरीही माझा त्यांना न चुकता फोन असतो. दिवसभरात कितीही उशीर झालेला असेल नका. मी जेव्हा गरोदर होते, मी जेव्हा प्रेग्नेंट होते, माझी डिलिव्हरी जरी झाली तरीही त्यावेळेस मी विचार केला की नाही, मॅमला फोन करायचा राहून गेला. मी मॅमला न चुकता आवर्जून आजही फोन करते. हे रिलेशन मॅमनी पण मेंटेन केले. जसं गौरीने सांगितलं, आता बऱ्याच जणांच्या बोलण्यातून पण मला जाणवलं. आणि ते खरंच उत्तम स्वयंपाक करतात बरं का. म्हणजे मी ट्युशनला पण जात होते मॅमकडे. सिडकोला मॅम जेव्हा राहत होत्या, माझं घर सुद्धा तिथेच आहे. सिडकोला माहेर होता माझं आणि मी तिथून जायचे, अगदी वॉकेबल डिस्टन्स मी घर होतं आणि मी तिथे इंग्लिशच्या ट्युशनला जायचे मॅमकडे. तर थोडंसं बाबांना यायला उशीर झाला की मॅम काही ना काहीतरी खाऊ घालायचं. म्हणजे त्यांची ही ओळख की घरच्यांना तर खाऊच खाऊ घालतील, पण विद्यार्थ्यांना सुद्धा तसं रीत सोडणार नाही, ही त्यांची खरी खासियत आहे. आणि एकतर त्यांनी मला असं काही इंग्लिश शिकवलं, पण मी इंग्लिशमध्ये बोलत नाही. मी कवयित्री लेखिका जरी असले तरी मराठीमधूनच लिहिणार. मराठीची जी प्रगल्भता आहे ती लिखाणामध्ये येते माझ्या. इंग्लिशमध्ये येत नाही, म्हणून मी आज इंग्लिशमध्ये इथे भाषण करणार नव्हते, कारण की हे आपुलकीचं नातं आहे. त्याच्यामुळे मराठीची ही भाषा अशी एकदम भिडून जाते. ती भाषा मला इंग्लिशमध्ये नव्हती सांगायची मॅमला, म्हणून मी इथे आज मराठीमध्ये बोलतीये. आणि कसं असतं, गुरुची बाप माऊली, गुरुची दिन सावली, गुरुची शिष्य वासुरासी काम धेनु गावली, गुरुची चिंतितार्थ दे, गुरुची तत्व दे, अलभ्य लाभ मोक्ष लाभ आपुल्या कृपे गुरुची दे. आपण जे काही करून जातो ते आपण गुरुजनांच्याच आधारे करून जातो. मॅमनी असं काही इंग्लिश शिकवलं आम्हाला 11वी 12वीला, कॉलेजमध्ये म्हणा किंवा त्यांच्याकडे जाऊन मी ट्युशनमध्ये जे शिकले म्हणा, असं काही इंग्लिश शिकवलं की त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला मी स्पेशलायझेशन इंग्लिशमध्येच केलं. विषय पूर्ण इंग्लिशच घेतला, एक स्पेशल विषय असतो ग्रॅज्युएशनला. त्याच्यानंतर पीजी केलं, ते एमए इंग्लिशच केलं. त्याच्यानंतर बीएडला सुद्धा 2 सब्जेक्ट घ्यावे लागतात, त्याच्यातही इंग्लिशच घेतलं. असं काही त्यांनी मला इंग्लिश शिकवलं, पण मी इंग्लिश बोलत नाही, मी फक्त मराठी बोलते. आणि इथे 2 मिनिटाची त्यांनी मला मर्यादा केली होती मॅमनी की 2 मिनिटं बोलायचे, 2 शब्द बोलायचे, पण त्यांच्यासाठी अख्खं पान लिहिलं, अख्खं वही लिहिली तरीही ती कमीच पडणार आहे. असं मॅडमची ख्याती आहे, अशी मॅडमची महती आहे. आणि खरंच मी त्यांच्यासमोर मी काय बोलावं, म्हणजे सूर्यासमोर काजव्याला चमकण्यासारखे. मी फार लहान आहे, मी फार पामर आहे, मला इतकी माझ्यामध्ये ताकद नाही की मी त्यांच्यासाठी बोलावं. पण मी आज त्यांच्यासोबत इथे उभी आहे, हे खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि त्यांच्यासाठी मला मॅमनी आधी सांगितलं की गिफ्ट आणायचं नाही बाई अश्विनी, तू येशील तर तू फक्त एकटी ये, घेऊन आलीस तर तुझ्या लेकीला घेऊन ये, माझ्या नातीला घेऊन ये. एखादी शिक्षक, एखादी शिक्षिका आपल्या विद्यार्थिनीच्या पोरीला नात म्हणते, यातच त्यांचं किती मोठेपण आहे तुम्ही विचार करा. येताना फक्त माझ्या नातीला घेऊन ये आणि तू ये, एवढंच त्यांनी मला सांगितलं. पण मी मॅम तुमच्यासाठी फार काही नाही आणलेलं. एक गुरुदक्षिणा म्हणून माझ्याकडून या गोष्टीचा तुम्ही आज स्वीकार केलाच पाहिजे. आणि मी त्याचं इथे वाचन करणार आहे आणि तुमच्या हस्ते त्याचं विमोचन करणार आहे. आणि ते उघडल्यानंतर त्याचं
पत्राचं वाचन करेन. गौरीनी खरंच खूप सुंदर कार्यक्रम अरेंज केलाय. गौरी, मी मध्ये सहस्रचंद्र दर्शन आणि लग्नाचा 50वा वाढदिवस असाच माझ्या वडिलांचा केला. मुली आज काय करू शकत नाही हे आजचं उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण. खरंच गौरीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी सुंदर सुंदर कार्यक्रम करतेस. मॅडम म्हणतात तूपर्यंत तुझी ओळख दे. आता काय ओळख देऊ मी? तुमची विद्यार्थिनी हीच फार मोठी ओळख आहे. खरं तर मी कवयित्री, लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री, निर्माता, त्याच्यानंतर गायिका, निवेदिका आणि अजून काय सांगू. मग खरं म्हणजे त्यांची विद्यार्थिनी हीच फार मोठी पोच पावली माझी. बस दॅट्स इट. बाकी काही मला म्हणायचं नाही. ते एकदा सर्वांना दाखवा. मॅडम साठी सन्मान पत्र मी आज आणलेलं आहे. बाकी काय करण्यापेक्षा मॅडम म्हणजे स्वीकार करतील सन्मान पत्राचा, म्हणून सन्मान पत्र आणावं. तुम्ही बसा खाली. नाही सुवर्ण महोत्सवी वर्ष गौरव व कृतज्ञता सोहळा. सौ प्रीती दीपक परतानी कंसामध्ये तोष्णीवाल. आपण सद्य परिस्थितीत देवगिरी महाविद्यालय तसेच गतकाळात शिवछत्रपती महाविद्यालय येथे उत्कृष्ट शिक्षिका म्हणून अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट कार्य केले आहे. आपण दाखवलेले कर्तव्य, कठोरत्व, सहकार्याची भावना आणि संस्थेच्या प्रगतीतील आपले योगदान खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या उक्तीप्रमाणे भूत, वर्तमान, भविष्य असेल यात कळीमात्रही शंका नाही. आपल्या उत्कृष्ट सेवेबद्दल एका विद्यार्थिनीच्या वतीने हे सन्मान पत्र देऊन आपला गौरव करताना मला मनस्वी आनंद होत आहे. तुमचे कार्य, तुमची निष्ठा आम्हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी राहील यात शंका नाही. आज तुमच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला सौ अश्विनी आशिष देशपांडे तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा देते आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतिते. बस मी अजून काय म्हणू. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू पुढे